हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवगजे मॅडम्स रिद्धेश कोचिंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं कार्बोनियम आयन अँड कार्बन निऑन आयन. कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन. केले आपण डिटेलमध्ये स्टडी. ज्या कार्बनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणतो आपण कार्बोकॅटायन. ज्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला म्हणतात कार्बन निऑन आयन. In carbocation, there are 6 electrons in its outermost shell. In carbanion ion, there are 8 electrons in outermost shell. याचा हायब्रिडायझेशन स्टडी केला आपण. sp2 हायब्रिडाइज, इट इज sp3 हायब्रिडाइज. sp2 सोबत दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्लॅनर स्ट्रक्चर, 120 बॉन्ड अँगल. हियर स्ट्रक्चर इज पिरॅमिडल. बॉन्ड अँगल इज नियरली in the range of near above, not exact 109 degree 28 minute. इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा जो नेचरमध्ये हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. डिफिशियंट मीन्स सिकिंग ऑफ इलेक्ट्रॉन, लेस इलेक्ट्रॉन. इट इज इलेक्ट्रॉन रिच. आणि लास्ट आपण याची स्टॅबिलिटी ऑर्डर जी आहे ती स्टडी केली होती. असंच आणखीन एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आहे तो आज आपण स्टडी करणार आहे. कन्सेप्टचं नाव आहे इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. ओके, कशाला म्हणतात ते पाहूया आपण. रिएजंट पहा आता कोणता घेतला आपण? इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्सचं दुसरं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि न्यूक्लिओफाइल्सचं दुसरं नाव आहे न्यूक्लिओफिलिक रिएजंट. कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये काय असते ते पहा. रिएक्शन अशी लिहित असतात, A + B गिव्स C + D. हा जो A आहे या A ला म्हणतात सबस्ट्रेट आणि B ला म्हणत असतात रिएजंट. रिएजंट म्हणजे अटॅकिंग स्पेसिस. आता पहा काय आहे, जर रिएक्शन करायची, हा आहे सबस्ट्रेट, हा आहे रिएजंट, यांच्यामध्ये रिएक्शन करायची, तर हा जो सबस्ट्रेट आहे हा जाऊन याला कोलाइड होतो, टक्कर मारतो. देन द प्रोडक्ट इज फॉर्म. मग याच्यापासून काय तयार होतो? प्रोडक्ट. हा असतो मेन प्रोडक्ट, हा साइड प्रोडक्ट ऑफ बाय प्रोडक्ट. ठीक आहे. मग कोणत्याही रिएक्शन मध्ये आधी असतो सबस्ट्रेट, देन रिएजंट. रिएजंट मीन्स अटॅकिंग स्पेसिस, जे अटॅक करते. तर आपण केमिस्ट्रीमध्ये 3 अटॅकिंग स्पेसिस पाहणार आहे, इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स. एक ऑलरेडी आपण पाहिलेली फ्री रॅडिकल. पाहिली आपण फ्री रॅडिकल. नाउ इलेक्ट्रोफाइल्स कशाला म्हणतात ते पहा. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फाइल्स मीन्स लव्हिंग. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. मग इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्हला लव करणाऱ्या स्पेसिस ज्या असतात त्या कोणत्या राहतील? पॉझिटिव्ह. म्हणून इलेक्ट्रोफाइल हे पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्हवर अटॅक करतात. कोणावर अटॅक करतात? निगेटिव्ह. नेचर त्यांचं इलेक्ट्रॉन कमी असतात त्यांच्याकडे, म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन डिफिशियंट असं म्हणतात. ओके, एक्झाम्पल पहा. मी आधीच एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. Na पॉझिटिव्ह, H पॉझिटिव्ह. आता Na पॉझिटिव्ह, त्याच्यावर प्लस चार्ज आहे म्हणून तो कुठे अटॅक करणार? मायनसवर. प्लस चार्ज आहे म्हणजे त्याच्याजवळ काय कमी आहे? इलेक्ट्रॉन, म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आलं लक्षामध्ये? आता हा जो आहे इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून एक लेविस नावाचा सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टला म्हटलं की अशी कोणती स्पेसिस विच एक्सेप्ट द पेअर, एक्सेप्ट म्हणजे घेणे, विच एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज लेविस ॲसिड म्हणणार. यांना लेविस ॲसिड म्हणतात. आता न्यूक्लिओफाइल्स काय आहे ते सांगते. आधी इलेक्ट्रोफाइल्स जे आहे हे आपण क्लिअरली लिहून घेऊ. पहा आता 3 पॉईंट आहे बोर्डवर. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, अशा स्पेसिस की ज्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल. जसं हा टॉपिक तुम्हाला पुढे केमिकल बॉन्डिंगमध्ये येणार, पण तरीसुद्धा आता समजून घ्या. हा असा कंपाऊंड आहे AlBr3 की या ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 6. आता बाय डिफॉल्ट रूल काय म्हणतो की in this molecule central atom must have 8 electron in its outermost shell. या ॲल्युमिनियम जवळ 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. इफ इट्स ऑक्टेट इज कम्प्लीट, म्हणजे त्याचा ऑक्टेट जर कम्प्लीट असेल तर AlBr3 काय राहणार? स्टेबल. पण याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन आहे? 6. मग बाय रूल 6 आहे, दॅट मीन्स इट
हॅज लेस 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन कशा आहेत, लेस, मीन्स इट रिक्वायर्ड 2 इलेक्ट्रॉन. देअरफोर याला इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर म्हणतात. पाहिजे किती, 8, आहे किती, 6, 2 कमी आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर. ज्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते त्याला इलेक्ट्रॉन डिफिशियंट असं म्हणतात. परत एकदा पहा, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस or neutral molecule having electron deficient center are called as electrophiles. Okay. Second, they attack on electron rich center. त्यांना जर अटॅक करायचं आहे तर ते कुठे करणार, चोर कुठे चोरी करणार, चोराच्या घरी तर चोरी करणार नाही. चोराच्या घरी म्हणजे ज्याच्या घरी काही नाही आहे त्याच्या घरी जाऊन काय भेटणार आहे त्याला, नाही, काहीच नाही भेटणार. म्हणजे जर पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हवर अटॅक करू शकतो का, नाही करणार. पॉझिटिव्ह कोणावर अटॅक करतो, निगेटिव्हवर, म्हणजे जिथून त्याला काय भेटू शकतं, इलेक्ट्रॉन. म्हणून काय म्हटलं, दे अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. दे आर लेविज ॲसिड्स. लेविज म्हणजे काय, सायंटिस्टचं नाव आहे, त्याची डेफिनेशन आहे की जो इलेक्ट्रॉनची पेअर घेतो, इलेक्ट्रॉन घेतो, त्यांना ॲसिड म्हणा. आता पहा, हे 2 चार्ज स्पेसिस लिहिले आपण, 2 न्यूट्रल मॉलिक्यूल पण लिहून टाकू. एक तो तिथे लिहिला आपण AnBr3 आहे, AlBr3, त्याच्यानंतर BF3. लन करायचे, हे कसे ओळखायचे, हे लन करायचे. एक्झॅक्टली याच्या अपोजिट असतात न्यूक्लिओफाइल्स. न्यूक्लिओफाइल्स N वरून लक्षात ठेवू शकता, दीज आर निगेटिव्हली चार्ज, और ते पण न्यूट्रल मॉलिक्यूल्स असतात हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जसं पहा, अमोनिया जर कन्सिडर केला NH3, तर या NH3 जवळ एक लोन पेअर असते. लोन पेअर म्हणजे एक्स्ट्रा, काय असते, एक्स्ट्रा. जसं आपल्या क्लासमध्ये कोणाला पेन पाहिजे तर त्याला पेन कोण देतो, त्याचा मित्र. ओके, आहे ना, त्याला पेन कोण देणार, ज्याच्याजवळ एक्स्ट्रा पेन आहे, बरोबर. ज्याच्याजवळ एक्स्ट्रा पेन आहे तो पेन देऊ शकतो ना. आता पहा, हा जो NH3 आहे, या NH3 जवळ स्वतःचे बॉन्ड फॉर्म करून नायट्रोजनच्या आउटर मोशनमध्ये 8 इलेक्ट्रॉन ना, पहा हे 2, 4, 5, 6, मग इथे तर बॉन्ड नाही फॉर्म केला, तर ही पेअर यूज झाली का, नाही. या पेअरला म्हणतात लोन पेअर. कोणती पेअर आहे ही, लोन पेअर. ओके. आता नायट्रोजन ही पेअर डोनेट करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओफाइल्स. आलं लक्षात, नक्की. मग आता न्यूक्लिओफाइल्सची डेफिनेशन लिहून घेऊ आपण. पहा आता, न्यूक्लिओफाइल्स म्हणजे न्यूक्लिओफिलिक रिएजंट. न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लियस. न्यूक्लियसवर चार्ज, वी नो दॅट न्यूक्लियसवर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्हली चार्ज लव्हिंग स्पेसिस कोणत्या राहतील, निगेटिव्ह राहतील. म्हणून निगेटिव्हली चार्ज स्पेसिस और न्यूट्रल मॉलिक्यूल्स हॅव्हिंग इलेक्ट्रॉन रिच सेंटर. असे न्यूट्रल मॉलिक्यूल्स की ज्याच्यावर चार्ज तर नाही आहे पण त्याच्याजवळ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, शिल्लक इलेक्ट्रॉन आहे, तर लोन पेअर असतील किंवा मग त्याच्यावर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्यांना म्हणतात न्यूक्लिओफाइल्स. कुठे अटॅक करतील, डिफिशियंट सेंटरवर. दे अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर. मग अकॉर्डिंग टू लेविस सायंटिस्टचं नाव आहे, कॅपिटल काढायचा तुम्ही. दे आर लेविस बेसेस. एक्झाम्पल पहा, Cl निगेटिव्ह, OH निगेटिव्ह, NH3. नायट्रोजन जिथे असला, नायट्रोजनवर 2 टिंब दिले. 2 टिंब म्हणजे एक पेअर, एक टिंब म्हणजे एक इलेक्ट्रॉन, ही लोन पेअर आहे. ऑक्सिजन जवळ अशा 2 लोन पेअर असतात का, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2च असते. मग ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 म्हणजे तो 2 बॉन्ड फॉर्म करणार, म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, हे 4. आउटर मोशनमध्ये असतात 8, 5, 6, 7, 8. म्हणजे ऑक्सिजन जवळ किती लोन पेअर आहे, 2. लक्षामध्ये लिहून घ्या. मग हे अटॅकिंग रिएजंट, टॉपिकला नाव द्या अटॅकिंग रिएजंट. अटॅकिंग रिएजंट. राईट डाऊन. स्क्रीन पॉज करून घ्या आणि लिहिणं सुरू करा.
झालं व्यवस्थित लिहून? पहा आता खूप महत्त्वाचा एक टॉपिक आपण स्टार्ट करत आहे, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक रिॲक्शन. आता थोड्या वेळ आधी आपण पाहिलं की अटॅकिंग रिएजंट असतात, इलेक्ट्रोफाइल्स असतो आणि न्यूक्लिओफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्सवर पॉझिटिव्ह चार्ज तो निगेटिव्हवर अटॅक करणार आणि न्यूक्लिओफाइल्सवर निगेटिव्ह चार्ज तो कुठे अटॅक करणार? पॉझिटिव्हवर. मग हे सेंटर्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्रिएट कसे होतात? पहा आता क्रिएट कसे होतात ते बघा. हा आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? सेम. मग याच्यावर चार्ज आहे 0, याच्यावर चार्ज आहे 0. मग अटॅक कसा होणार? पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटर क्रिएट कसं होणार? तर आपण काय करू, तर इथे लावणार आपण क्लोरीन. जसा क्लोरीन लावला, तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन जी आहे ती जास्त असते. देअरफॉर ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे, दिस पेअर इज स्लाइटली डिस्प्लेस्ड टुवर्ड्स क्लोरीन. थोडीशी क्लोरीन जवळ सरकली अँड ड्यू टू विच याच्यावर आला पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावर आला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. खूप इम्पॉर्टंट. आता काय झालं ते पहा. इथे काय क्रिएट झाली? पोलॅरिटी. आता हा जो कार्बन आहे, जसा हा प्लस झाला, प्लसला कोणाचं अट्रॅक्शन असते? मायनस. तर या दोघांमधले इलेक्ट्रॉन हा ओढतो. या दोघांमधली इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन जवळ जाणार आणि याची इलेक्ट्रॉन दूर गेले म्हणून याच्यावर चार्ज येणार प्लस डेल 1. इथे चार्ज आहे डेल आणि इथे आहे डेल 1. पॉझिटिव्ह पोलॅरिटी क्रिएट झाली. पॉझिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे निगेटिव्ह नाही क्रिएट झाला, तरी पण याच्यावर काय क्रिएट झालं? चार्ज. थोड्या वेळ आधी जेव्हा क्लोरीन नव्हता इथे, तर याच्यावर चार्ज किती होता? 0. पण जसं काय झालं, क्लोरीन अटॅच केला ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ क्लोरीन. त्या क्लोरीनच्या इन्फ्लुएन्समुळे, त्या क्लोरीनमुळे काय झालं की इथे या कार्बन कार्बन बॉन्डमध्ये काय क्रिएट झाली? पोलॅरिटी. तर याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्टचा अर्थ काय आहे? तर क्रिएशन और पोलॅरिटी इज डेव्हलप. पोलॅरिटी काय होणार? डेव्हलप. जेव्हा पोलॅरिटी डेव्हलप होते ड्यू टू मूवमेंट ऑफ और डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेयर. व्हॅलन्स बॉन्डची जी इलेक्ट्रॉन पेयर आहे, व्हॅलन्स बॉन्डचे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतात आणि ते मूव्ह झाल्यामुळे पोलॅरिटी क्रिएट होते, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. दीज आर ऑफ 2 टाइप्स. एक जो आहे हा टेम्पररी इफेक्ट आहे, ज्याला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणतात. एक परमनंट इफेक्ट आहे, तो असतो इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट. कोणता असतो तो? इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट. समजलं का? परत एकदा पहा काय सांगितलं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बोथ आर सेम. यांची इलेक्ट्रॉनची पेअर एक्झॅक्ट कुठे राहणार? सेंटर. याच्यावर चार्ज 0, याच्यावर पण चार्ज 0. मी काही कार्बनला कार्बनने डिव्हाइड नाही केलं बरं, है ना. आता काय झालं, जसं तुम्ही याच्या साईडला क्लोरीनला लावलं, इथे कोणाला लावलं? क्लोरीन. मग क्लोरीन काय करतो? या दोघांमधली पेअर, कार्बन आणि क्लोरीन मधली पेअर क्लोरीन जवळ येते, थोडीशी डिस्प्लेस होते जास्त. समजा हा मिड पॉइंट आहे, इकडे कार्बन आहे, इकडे पण इकडे क्लोरीन आहे, तर ही थोडी अशी होणार. पूर्ण नाही झाली, फक्त थोडी. इथे आहे तर बस इथे झाली आणि याची डिस्प्लेसमेंट झाली. ड्यू टू दिस डिस्प्लेसमेंट क्लोरीन जवळ इलेक्ट्रॉन गेले म्हणून क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह काय करतो? या पेअरला ओढायचा प्रयत्न करतो, तर याच्यावर पण पॉझिटिव्ह. मग डेल 1 पॉझिटिव्ह प्लस डेल 1. बाजूच्या कार्बनवर प्लस डेल 2. आता हा पॉझिटिव्ह झाला ना, सध्या हा 0 आहे, हा पॉझिटिव्ह आहे. प्लस कोणाला ओढतात? मायनसला. इलेक्ट्रॉनला ओढणार स्वतःजवळ, म्हणून याच्यावर काय डेव्हलप होईल? प्लस डेल 2. फक्त 3 कार्बन पर्यंत असतो, 4 नंतर नाही राहणार. सगळ्यात जास्त असतो डेल, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी डेल 1, त्याच्यापेक्षा कमी आहे डेल 2. दिस इफेक्ट इज परमनंट इफेक्ट आणि या इफेक्टला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. कोणता इफेक्ट म्हणतात? इंडक्टिव्ह इफेक्ट. आता पेअर कोणी ओढली? क्लोरीन. मग क्लोरीन जो इफेक्ट दाखवतो त्याला म्हणतात मायनस आय इफेक्ट. याला आयने डिनोट करतात. कोणता इफेक्ट पाहून राहिलो आपण? इंडक्टिव्ह इफेक्ट. डेफिनेशन कोणीच विचारणार नाही, फक्त
काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जो पेयर पुल करतो, अट्रॅक्ट करतो, तो कोणता इफेक्ट दाखवतो? मायनस आय. आणि जो पेयर पुश करतो म्हणजे दूर लोटतो, तो कोणता इफेक्ट दाखवणार? प्लस आय. आणि लक्षामध्ये पोलॅरिटी इज डेव्हलप ड्यू टू, कोणामुळे पोलॅरिटी डेव्हलप झाली? इन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड परमनंट पोलरायझेशन इज क्रिएटेड. इट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. या इफेक्टला इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. आता थोडंसं लिहून घेऊ आणि परत एक्सप्लेन करू. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जीओसीचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण पाहते इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. डेफिनेशन पाठ नाही केली चालते, समजून घ्या. The displacement of valence electron resulting in polarization of an electronic molecule, organic molecule is called electronic effect. काय होते? जर कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड आहे, कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड आहे, पण तो काय नाहीये? पोलर नाहीये. पण असं काही झालं की त्याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप झाली. काय डेव्हलप झाली? पोलॅरिटी. कशामुळे डेव्हलप होणार ती? तर इथं काय सांगितलं? डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिस्प्लेस होतील, इलेक्ट्रॉन सरकतील, इलेक्ट्रॉन मूव्ह होतील आणि त्याच्यामुळे पोलरायझेशन होते. त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. दोन टाईपचे, एक आहे परमनंट इफेक्ट, तो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, रेझोनन्स इफेक्ट. दुसरा आहे टेम्पररी इफेक्ट, तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. याला दुसरं नाव आहे पोलरायझेबिलिटी इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन पहा. ही पण एक्झाममध्ये नाही विचारत, फक्त समजलेलं पाहिजे. When an organic molecule has polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon atom. जसं हे सांगितलं होतं मी तुम्हाला, कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये पोलॅरिटी, तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कारण क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. मग दोनपैकी पेयर कोण घेतो? क्लोरीन. मग क्लोरीनवर चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. कार्बनवर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. ओके. मग हा जो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे याच्यामुळे राहिलेल्या चेनमध्ये काय इंड्यूस झाली? पोलॅरिटी. कशी झाली सांगितलं मी तुम्हाला. याच्यावर जसं पॉझिटिव्ह आला, इकडची पेयर याने ओढली, तर याच्यावर पण पॉझिटिव्ह आला. पार्शियल हा डेल दाखवलेला आपण डेल्टा म्हणू शकता किंवा डेल म्हणू शकता, है ना. थोडा पॉझिटिव्ह आला. मग जसं इथे पॉझिटिव्ह आला, हा पण पेयर ओढणार, कारण इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हला ओढण्याची ताकद वाढते त्याची. तर 3 कार्बन पर्यंत हा इफेक्ट दिसतो, 4थ्या कार्बन पासून हा इफेक्ट गायब होतो. म्हणून इथे लिहिलं सगळ्यात जास्त जो आहे चार्ज तो कोणता आहे? डेल. त्याच्यानंतर इथे आहे डेल 1 आणि त्याच्यानंतर इथे आहे डेल 2. हा सगळ्यात जास्त कमी. समजलं? काय केलं मग? When an organic molecule has polar covalent bond, polarity is induced in adjacent carbon-carbon bond. Adjacent carbon-carbon bond मुळे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड मुळे adjacent carbon-carbon bond मध्ये पोलॅरिटी इंड्यूस होते. पॉझिटिव्ह पोलॅरिटी इथे डेव्हलप झालेली आहे, त्याला म्हटलं इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्टचे प्रॉपर्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? आता पहिला हा परमनंट इफेक्ट आहे. दुसरा नेहमी सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होतो. तिसरं काय लक्षात ठेवायचं की याला कोणाची आवश्यकता नाही, हा स्वतः होतो. कोणाची आवश्यकता आहे? काय अटॅकिंग स्पेसिसची नाही आहे. त्याच्यानंतर चौथा, इट कॅन बी ऑब्झर्व ओनली अप टू 3 कार्बन ॲटम. 3 ऑनवर्ड्स इट डिसॅपियर. 3च्या पुढे हा काय होऊन जातो? डिसॅपियर होतो. तर या 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, टेक्स प्लेस इन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. दुसरं, इट इज परमनंट. तिसरं काय सांगितलंय की इट कॅन ऑब्झर्व अप टू ओनली 3 कार्बन ॲटम आफ्टर इट व्हॅनिशेस. आणि कोणत्याही अटॅकिंग स्पेसिसची, कॅटॅलिस्टची कोणाचीही आवश्यकता नाही, कोणाची मदत पाहिजे काय नाही. 2 टाईपचे इंडक्टिव्ह इफेक्ट असतात, प्लस आय आणि मायनस आय. कार्बन आणि क्लोरीन मधली पेअर कोण पुल करतो? क्लोरीन. तर तो मायनस आय इफेक्ट दाखवतो. ओके. आणि हा कार्बन काय दाखवून राहिला? प्लस आय इफेक्ट. हा पेअर काय होईल? पुश. हे जर 2 घेतले आपण तर हा कार्बन काय दाखवणार? मायनस आय. हा काय दाखवतो? प्लस आय. पण इथे चेक करणार आपण, क्लोरीनचा मायनस आहे, कार्बनचा प्लस आहे. तर आधी बोर्डवरचं लिहून घ्या, मग पुढचा टॉपिक लिहूया आपण. खालचे 3 पॉईंट पण लिहायचे. पहिला, इट इज परमनंट इफेक्ट, टेक्स प्लेस इन सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड ओनली, ऑब्झर्व अप टू 3rd कार्बन ॲटम.
याला डिनोट कसं करतात ते पण पाहून घ्या. आता मिडल हेड ॲरोने डिनोट करतात त्याला असं. इथे तर नाही. मिडल हेड ॲरो डिनोटेड बाय मिडल हेड. जो हेड आहे ना तो मिडल मध्ये दाखवायचा असा ॲरो. आता याचे दोन पॉईंट्स आणखी लिहून देते तुम्हाला, प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट. कळलं इथपर्यंत? दोन टाईपचे इंडक्टिव्ह इफेक्ट आपण पाहणार आहे, मायनस आय इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. काही ग्रुप्स असे कार्बन कार्बन चेनवर लावलेले जे इलेक्ट्रॉनचे पेअर जे आहे ते काय करतात, विड्रॉल म्हणजे काढून घेतात, आणि त्या ग्रुपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणतात. जसं पहा, जर NO2 प्रेझेंट असेल चेनवर, CN असेल, COOH, COOR, तर OAR. थोड्या वेळ आधी आपण पाहिलं की या क्लोरीनच्या ठिकाणी याच्यापैकी कोणताही ग्रुप आहे, NO2ला नायट्रो म्हणतात, CN ला सायनो म्हणतात, COOH ला कार्बॉक्सी ग्रुप म्हणतात, शिकलेलो आपण. COOR ला ईस्टर ग्रुप म्हणतात आणि OR ला एरिल ऑक्सी. हा एरिल आणि ऑक्सी एरिल ऑक्सी. तर हे जे ग्रुप आहे क्लोरीनच्या ठिकाणी जर ठेवले तर हे इलेक्ट्रॉनची पेअर काय करतात, विड्रॉ. म्हणून या ग्रुपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असं म्हणतात. विड्रॉल म्हणजे काढून घेणे. बँकेतून पैसे काढतो तर आपण म्हणतो ना की मी पैसे विड्रॉल केले. तर त्याच्यामुळे जो इफेक्ट असतो त्या इफेक्टला म्हणतात मायनस आय इफेक्ट. द ग्रुप विच विड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉन, एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन चेन आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, आणि म्हणून त्या इफेक्टला म्हणतात मायनस आय इफेक्ट. समजलं? प्लस आय कशाला म्हणायचं, तर अशी काही ग्रुप आहे जी इलेक्ट्रॉनचे पेअर रिलीज करतात, डोनेट करतात, देऊन टाकतात. जसं मिथाईल ग्रुप आहे, इथाईल ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे, 1 2 3 4 ब्युटाईल ग्रुप आहे. या ब्युटाईल ग्रुपने त्या क्लोरीनला पेअर काय करून टाकली, डोनेट केली, त्याच्याजवळ रिलीज केली. तर मग त्याला काय म्हणतो आपण, प्लस आय इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप शो करतात. द ग्रुप विच रिलीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज करतात टू कार्बन चेन आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अँड प्लस आय इफेक्ट ऑन कार्बन चेन प्रोड्यूस प्लस आय इफेक्ट ऑन कार्बन चेन. इथपर्यंत लिहिलं तरी चालते आणि त्या इफेक्टला प्लस आय इफेक्ट असं म्हणतो आपण. एक्झाम्पल पहा, अल्काईल ग्रुप्स मिथाईल, इथाईल, इथे आर लिहून टाका, ETC चंद्र. ठीक आहे, इथून इथपर्यंत घ्या. पॉज करून घ्या स्क्रीन. पहा, ह्याला रिलेटेड काही क्वेश्चन्स घेऊ आपण आता. पहिला क्वेश्चन काय पहा, एक्झाम्पल नंबर 1. 3 एक्झाम्पल दिलेले, CH3 CH2 CH2 Cl, CH3 CH2 CH2 Br, CH3 CH2 CH2 R. 3 कार्बनची चेन आहे, एकाला आहे क्लोरीन अटॅच, ब्रोमीन अँड आयोडीन. विच टाइप ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज एक्सपेक्टेड. विच इफेक्ट इज प्रायर हिअर म्हणजे कोणता इफेक्ट एक्सपेक्टेड. तर क्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ब्रोमीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आयोडीन इज ऑल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कोणता इफेक्ट शो करतात ते मायनस आय इफेक्ट, बिकॉज दिस ग्रुप आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग. म्हणून इथे काय लिहिणार आपण, मायनस आय इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन withdrawing group halogen. समजलं? Identify the molecule with stronger or weaker inductive effect. कोणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये आणि कोणाचा वीक आहे. इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी.
कोणाची जास्त आहे? क्लोरीनची किती आहे? 3. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 3. ब्रोमीनसाठी किती आहे? 2.8. आयोडीनसाठी आहे 2.4. देअरफॉर स्ट्रॉंगेस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट कोणाचा आहे? क्लोरीनचा. क्लोरीन म्हणजे CH3 CH2 CH2 Cl. अँड वीकेस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची? आयोडीन. म्हणून मग वीकेस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट कसा लिहिणार? CH3 CH2 CH2 आहे. क्लिअर? सेकंड आणखी एक्झाम्पल पहा. CH3 CH2 दोन क्लोरीन आहे. CH3 CH CH2 Cl which have the stronger minus I effect. आता इथे पण क्लोरीन आहे, इथे पण क्लोरीन आहे, बट मायनस आय इफेक्ट दोन्ही दाखवणार. पण इथला क्लोरीन जो आहे 2 टाइम्स आहे आणि देअरफॉर याचा जो मायनस आय इफेक्ट आहे इज मोर ड्यू टू मोर नंबर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मोर आहे, देअरफॉर मोर मायनस आय इफेक्ट. मोर नंबर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, देअरफॉर more number of electron withdrawing group, therefore more minus I effect. More म्हणण्यापेक्षा stronger. याचा म्हणा लक्षामध्ये. आता ही जी एक्सरसाइज आहे ही मी घेतली पेज नंबर 225. 224 and 225 वर हा पूर्ण कन्सेप्ट आहे. जास्त नाही वाचला, पण जेवढं मी शिकवलेलं आहे हे तुम्हाला परफेक्ट रीड करायचं आहे. रोज 8 दिवस कंटिन्युअस वाचा. काय वाचायचं तुम्हाला? होमोलेटिक फिशन, हेटेरोलेटिक फिशन, कार्बोनियम आयन, कार्बॅनियन आयन. आफ्टर दॅट काय काय आहे हे बोर्डवरचं? कार्बोनियम कार्बॅनियनच्या नंतर आज काय शिकवलं? अटॅकिंग रिएजंट, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, न्यूक्लिओफिलिक रिएजंट मीन्स इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. आणि लास्टली आपण पाहिलं इंडक्टिव्ह इफेक्ट है ना. आता असेच मच मोर इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आपण पुढे पण भेटूया. उद्या जो आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट शिकणार आहे आपण. आणि रेझोनन्स केमिस्ट्रीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे हा इफेक्ट रेझोनन्स पण आपण स्टडी करणार आहे. तर एकदम व्यवस्थित स्टडी करा आजच्या व्हिडिओची. व्हिडिओ 2 टाइम्स पहा. पूर्ण थेरी आहे, ही थेरी लिहून घ्या, समजून घ्या. 4 वेळेस वाचा, टेक्स्टबुक रेफर करा. ओके. आणि बुक पण तुम्हाला दिलेले आहे. CETचे बुक जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, त्याच्यामधून सुद्धा तुम्ही रीड करू शकता. काही डाऊट आणि डिफिकल्टी असेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करा. ओके. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.